नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. ही जी भरती निघाली आहे पंजाब नॅशनल बँककडून इथं भरती निघाली 2025 साठी. इथं जे पदाचं नाव असणार आहे स्थानिक बँक अधिकारी म्हणजे लोकल बँक ऑफिसरसाठी व्हॅकन्सी असणार रेल्वेसाठी. JMGS ग्रेड 1 असणार आहे. 750 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे मित्रांनो ह्युमन रिसोर्स डिव्हिजन डिपार्टमेंट कडून इथं व्हॅकन्सी निघालेली आहे पंजाब नॅशनल बँक करता. ओके, प्लॉट नंबर 4 सेक्टर नंबर द्वारका न्यू दिल्लीला याचं हेड ऑफिस आहे. ओके, आता याच्यामध्ये ओपनिंग जी आलेली आहे 3/11/2025 ला याची लेटेस्ट CEO ओपनिंग असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला त्यांनी इथं क्लोजिंग डेट दिलेली आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी 23/11/2025 पर्यंत. टेलेंटिव्ह आपल्याला डेट दिलेली आहे, त्या टेस्ट दिलेली आहे डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे टेस्ट आपली. आणि तर पंजाब नॅशनल बँक आपल्याला इन्व्हाइट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फॉर फॉलोइंग फॉर पोस्ट. ओके, नेम ऑफ द पोस्ट दिलेला आहे. याच्यामध्ये एकच पोस्ट असणार लोकल बँक ऑफिसर GMGS ग्रेड 1 असणार आहे. 750 व्हॅकन्सी. टोटल जर सॅलरी दिलेली आहे 48,480 आपल्याला बेसिक पे असणार आहे. आपल्या सगळे मिळून 85,920 रुपये पेमेंट भेटू शकतो. इन ॲडिशनल आपल्याला बेसिक पे वगैरे सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी DA, CCA, HRA त्यानंतर लीव्ह फॅसिलिटी, मेडिकल इन्शुरन्स वगैरे बेनिफिट्स वगैरे आहे आपल्याला. ओके, डिटेल्स ऑफ स्टेट वाईज आपल्याला दिलेली आहे. डिटेल ऑफ स्टेट वाईज स्टेट दिलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला त्यानंतर मायनॉरिटी लँग्वेज दिलेली आहे, व्हॅकन्सी दिलेली आहे आणि टोटल व्हॅकन्सी दिलेली आहे. आता आंध्र प्रदेशसाठी याच्यामध्ये दिलेलं आहे टोटल 5 व्हॅकन्सी कॅटेगरीमध्ये. गुजरातमध्ये गुजराती लँग्वेजमध्ये 95 व्हॅकन्सी, आंध्र प्रदेशला तेलुगू लँग्वेज. ओके, कर्नाटकाला कन्नड लँग्वेजमध्ये 85 व्हॅकन्सी असणार पदं असणार आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेजमध्ये 135 व्हॅकन्सी असणार आहे. तेलंगणामध्ये तेलुगू लँग्वेज 88 पदं असणार आहे. तामिळनाडूमध्ये तामिळ लँग्वेजमध्ये 85 पदं असणार आहेत. वेस्ट बेंगालमध्ये बेंगाली लँग्वेज 90 पदं असणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये उर्दू डोंगरी काश्मीरी लँग्वेजला 20 पदं असणार आहे. लडाखमध्ये उर्दू बुर्गी बोटीसाठी 3 पदं असणार आहे. अरुणाचल प्रदेशसाठी इंग्लिश लँग्वेजसाठी 5 पदं. आसाममध्ये आसामीज बोडोमध्ये 86 पदं असणार आहे. मणिपुरीमध्ये मेल्तीसाठी 8 पदं असणार आहे. मेघालयामध्ये घारो घासीसाठी 8 पदं आहे. मिझोरामसाठी मिझो लँग्वेजसाठी 5 पदं आहे. नागालँडमध्ये इंग्लिश लँग्वेजसाठी 5 पदं आहे. सिक्कीममध्ये नेपालियन सिक्कीममध्ये 5 पदं आहे. त्रिपुरामध्ये बेंगॉली आणि कोकाबोरोकमध्ये 22 पदं आहे. टोटल विधा 750 पदं असणार आहे. ओके, कॅटेगरीमध्ये टोटल. आता याच्यामध्ये संपूर्ण कॅटेगरीचं फुल फॉर्म दिलेलं आहे, नोट दिलेली आहे. ओके, व्हॅकन्सीजबद्दल कोणत्याही व्हॅकन्सीमध्ये एका कोणत्याही स्टेटसाठी आपण अप्लाय करू ज्या स्टेटचं आपलं डोमिसाईल वगैरे असेल. आता याच्यामध्ये दिलेलं आहे सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी आपल्याला सिलेक्टेड स्टेट जे असणार आहे 9 इयर्स आपण तिथं राहिलेलं असेल तरच आपल्याला इथं फॉर्म भरायला भेटतो. प्रोबेशन असणार आहे. स्केल आपल्याला डायरेक्ट आपल्याला इथे भेटू शकतो 4 पर्यंत. प्रमोशन्स वगैरे आपल्याला भेटणार आहे 9 इयर्स सर्व्हिस झाल्यानंतर. आता विथिन आपल्याला स्टेट विथ आपल्याला पे दिलेलं आहे ॲप्लिकेशन्समध्ये. ओके, एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. ॲप्लिकेशन सबमिट करण्यासाठी आपल्याला कोणत्याही एका स्टेटसाठी अप्लाय करायचं आहे. जी स्टेटमध्ये आपण राहतो ती लोकल लँग्वेज आपल्याला येते. ओके, स्टेट लोकल लँग्वेजवाली इथं अप्लाय करू शकता. याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. बेसिक आपल्याला रिकमेंडेशन दिलेलं आहे. पोस्ट होत आपल्याला डॉक्युमेंटेशन, ओरिजिनल फोटोकॉपी, सपोर्ट्स आपल्या आयडेंटिटी प्रूफ, कॅटेगरी सर्टिफिकेशन सगळे इंटरव्ह्यू बेसवर आपलं डॉक्युमेंट लागणार आहे. परीक्षा पण आपली होणार आहे. ओके, तर क्वालिफिकेशन सिलेक्शन प्रोसेस जे असणार आहे आपल्याला याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे आणि आपल्या याच्यामध्ये कॅन्डिडेटसाठी ऑल स्टेट्स आपल्याला दिलेले आहे. ओके, त्यानंतर इथं पुढे गेल्यानंतर इथं संपूर्ण माहिती व्हेरिफिकेशन आपली होते. रिक्वेस्टेड फॉर द चेंज कॅटेगरी. ओके, याच्यामध्ये माहिती वगैरे दिलेली आहे. रिलेशनशिप, नॅशनॅलिटी, सिटी, इंडियन सिटीजनशिप वाले अप्लाय करू शकता. प्रोव्हाइड दिलेलं आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती. ओके रे, आणि लोकल लँग्वेज आपली आलेली पाहिजे त्या स्टेटची. ओके, एज लिमिट, एज्युकेशन क्वालिफिकेशन, पोस्ट असणारे लोकल लँग्वेज लोकल बँक ऑफिसर GMGS ग्रेड असणार आहे 1 ग्रेड. अँड आपल्याला 20 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करतो. ग्रॅज्युएशन मॅन्डेटरी आहे. मार्कशीट आपल्याला डिग्री सर्टिफिकेट आपल्याकडे पाहिजे आहे. लोकल लँग्वेजसाठी आपल्याला इथं दिलेलं आहे आपल्याला रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग म्हणजे लिहिता वाचता बोलता आलेली पाहिजे. लोकल लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज आलेली पाहिजे. ओके, दिलेलं आहे याच्यामध्ये. एक्सपिरियन्स अँड पोस्ट मॅन्डेटरी क्वालिफिकेशन दिलेलं आहे.
कॅन्डिडेट्सकडे मिनिमम आपल्याला इथं दिलेलं आहे 1 इयर पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स आपल्याकडे असेल सर्कलमध्ये आपण ऑफिसर स्केलमध्ये ग्रेडमध्ये आपण काम केलेलं असेल तर आपल्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी मॅक्झिमम आपल्याला 2 आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके. स्पेशल आपल्याला याच्यामध्ये जर्नलिस्ट ऑफिसर पंजाब नॅशनल बँकसाठी तर वॅकेन्सी असणार आहे. ओके. शेड्यूल क्रिमिनल बँक्स वगैरे आहे. ओके. त्यानंतर इथं अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी चांगली परमनंट वॅकेन्सी आहे. गव्हर्नमेंट बँक आहे. ओके. प्युअर आपल्याला याच्यामध्ये 4 एक्सपिरियन्स वगैरे लागणार आहे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर आपण अप्लाय करू शकतो. कट ऑफ दिलेली आहे याच्यामध्ये दिलेला आहे 1/7/2025 पर्यंत आपल्याला कट ऑफ आपलं का लागणार आहे. लागणार डेट असणार आहे मॅन्डेटरी एक्सपिरियन्स असणार आहे आपल्याला. क्लोजिंग डेट असणार आहे आपल्याला फॉर्म भरण्याची 23/11/2025 पर्यंत. एज्युकेशन क्वालिफिकेशन क्लोजिंग डेट असणार आहे 23/11/2025. ओके. ऑल डिग्री सर्टिफिकेशन मार्कशीट आपल्याला लागणार आहे याच्याबद्दल माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. ओके. ऑप्शनल आपल्याला एज्युकेशन ऑप्शनल असणार आहे सब्जेक्ट वाईज असणार आहे याच्यामध्ये ॲप्लिकेशन दिलेलं आहे ऑल्सो आपल्याला विल क्लास आपल्याला ग्रेड वाईज आपल्याला याच्यामध्ये रिमार्क वगैरे दिला आहे 60% मार्क्स लागला नाही. अपर एज लिमिटमध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला SC/STला 5 वर्ष आहे सूट OBCला 3 वर्ष आहे सूट PWला 10 वर्ष आहे सूट एक्स सर्व्हिसमॅनला 5 वर्ष आहे सूट आणि 1984ला 5 वर्ष आहे सूट असणार आहे. मॅक्झिमम आपल्याला एज लिमिट दिलेली याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला बघायला मिळते कॅटेगरीनुसार आपण बघून घ्यायची आहे. आता ऑदर आपल्याला प्रोव्हिजनल दिलेलं आहे जे की आता याच्यामध्ये दिलेलं आहे रिझन ऑदर आपल्याला 10 VRS फॉर रजिस्ट्रेशन दिलेलं आहे नॉट इलिजिबल अप्लायसाठी. ओके. याच्यामध्ये नॉट इलिजिबल अप्लाय डिपेंडबद्दल इथं माहिती दिलेली एक सर्व्हिसमॅनमध्ये PWD साठी दिलेली माहिती. ओके. एकदा आपण कॅटेगरी सेक्शन एकदा बघून घ्या. ओके. जे पण आपलं असेल त्यानंतर खाली आल्यानंतर आता पुढे आपण जाऊ. ओके. स्टेप बाय स्टेप EWS कॅटेगरी दिलेलं आहे. आता इथून आपलं चालू आहे दुसरा पार्ट सिलेक्शन प्रोसेस. आपल्याला जे असणार आहे याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस दिली लोकल बँक ऑफिसरसाठी आपल्याला फेज दिलेला आहे 1 मध्ये ऑनलाईन रायटिंग टेस्ट, फेज 2 मध्ये आपल्याला स्क्रीनिंग असणार आहे, फेज 3 मध्ये लँग्वेज टेस्ट असणार आहे, फेज 4 मध्ये इंटरव्ह्यू असणार आहे. याचे 4 स्टेज आपल्याला फॉलोअप करायचे आहे. रायटिंग टेस्ट ऑनलाईन रायटिंग टेस्ट जी असणार आहे याच्यामध्ये रायटिंग टेस्ट बद्दल माहिती दिलेली आहे. रिझनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स. डाटा अनालिसिस अँड इंटरमिशनमध्ये 25 क्वेश्चन 25 मार्क्स. ड्युरेशन असणार 35 मिनिटं 35 मिनिटं दोघींमध्ये. इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन 25 मार्क 25 मिनिटं टाईम. कॉम्पिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन 25 मार्क 35 मिनिटं टाईम. जनरल इकॉनॉमी बँकिंग गव्हर्नन्सचे 50 क्वेश्चन 50 मार्क 50 मिनिटं टाईम दिलेला आहे. ओके. याच्यामध्ये 750 वॅकेन्सी आपल्याला बघायला मिळेल. ओके. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 0.25% निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ओके. इनकॅर्मिनेशनमध्ये कॅन्डिडेटसाठी आपल्याला मिनिमम आपल्याला दिलेले आहे त्यांनी याच्यामध्ये आपल्याला क्वालिफिकेशन 40% मार्क्स जनरल EWSला लागणार आहे. 35% म्हणजे अदर कॅटेगरीला लागणार आहे. तरच आपण इथं असणार आहोत दिलेले मार्क. ओके. ओके. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर स्क्रीनिंगमध्ये दिलेली आपल्याला संपूर्ण माहिती. ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला ऑनलाईन आपल्याला रायटिंग टेस्ट असणार आहे. त्यानंतर आपल्याला स्क्रीनिंग वगैरे घेतलं इंटरव्ह्यू घेण्यात येईल लोकल लँग्वेज टेस्ट घेण्यात येणार आहे. 10वी-12वी मध्ये आपल्याला लोकल सब्जेक्ट पाहिजे तरच आपल्याला सिलेक्शनमध्ये कामात येणार आहे. आपल्याला प्रूफ द्यावं लागतं 10वी-12वीचं आपण लोकल लँग्वेजमध्ये शिकलेले आहात. मराठी लँग्वेज मराठी विषय आपल्याला असतोच. ओके. प्रोव्हिजनल इंटरव्ह्यू वगैरे घेण्यात येणार आहे. ऑल कॅन्डिडेट्सचं रायटिंग टेस्ट झाल्यानंतर आपल्याला कॉल केला जातो इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यूला 50 मार्क आहे त्याच्यापैकी आपल्याला 50% मार्क आलेले पाहिजे. ओके. मग 45% आपल्याला असणार SC/ST कॅन्डिडेटला 22.50 मार्क आणि 50% 25 मार्क म्हणजे अदर कॅटेगरीला. ओके. असं दिलेलं आहे. फायनल सिलेक्शन आपल्याला लागतं जे की असणार आहे आपल्याला रायटिंग टेस्ट त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू क्वालिफाईंग LLP लोकल लँग्वेज पर्सनॅलिटी टेस्ट. ओके. त्याच्यामुळे असणार आपल्याला इथं लिस्ट लागायला जाते डेट ऑफ बर्थनुसार. ओके. डेट ऑफ बर्थनुसार आपली लागते. ओके. लोकल लँग्वेज टेस्टबद्दल इथं माहिती दिलेली आहे. प्रोव्हिजनल इंटरव्ह्यूबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर आता स्ट्रक्चर वगैरे आपल्याला तयार केला जातो. त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर्स इथं दिलेलं आहे. एक्झामिनेशन सेंटर्स ऑल स्टेटमध्ये युनियन टेरिटरीमध्ये आहे. त्याच्यामध्ये बघू शकता अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, आसाम, चंदीगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, कर्नाटक अशी इथे स्टेटची नावं दिलेली आहे. त्यानंतर खाली इथं आलेलं तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र दिलेलं आहे. त्यानंतर मणिपुरी, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, वेस्ट बेंगॉल एवढे आपल्याला लोकेशन बघायला मिळतात. त्यांनी जिल्ह्यांची नाव समोर लिहिलं आहे स्टेटच्या समोर. ओके. कोणत्या जिल्ह्यामध्ये परीक्षा असणार आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे कॅन्सल फॉर द मॉडिफाय वगैरे आपल्याला इथं मॉडिफाय वगैरे होणार नाही हे लक्षात होऊ द्यायचे. डॉक्युमेंट लागणार आहे आपल्याला सगळे हे डॉक्युमेंट्स 10वी-12वी ग्रॅज्युएट वगैरे डॉक्युमेंटेशन लागणार आहे. ओके. आणि कोणतेही आपल्याला याच्यामध्ये
टेक्निकली आपल्याला जी डिजिटली आपल्याला काही गॅजेट वगैरे घेऊन जायचे नाही याची माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. त्यानंतर आपण खाली आल्यानंतर डॉक्युमेंट दिलेले आहे इंटरव्ह्यूसाठी, जे की तुम्हाला मी सांगतो. आता सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला भरपूर असे डॉक्युमेंट्स लागते इंटरव्ह्यू टायमाला, जे मी तुम्हाला सांगून देतो. व्हॅलिड प्रिंटआउट वगैरे पण लागेल. त्याच्यानंतर दिलेलं आहे याच्यामध्ये प्रिंट आउट व्हॅलिड इंटरव्ह्यू कॉल लेटर्स अँड व्हॅलिड सिस्टम जनरेट ऑनलाईन ॲप्लिकेशन्स, डेटा प्रूफ सर्टिफिकेशन द्यायचे 10वी-12वीचं किंवा डेटा प्रूफ सर्टिफिकेट, फोटो आयडेंटिटी प्रूफ द्यायचं ॲड्रेस प्रूफमध्ये. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला रिलेव्हंट आपल्याला एज्युकेशन डॉक्युमेंट द्यायचे, रिलेव्हंट आपल्या सेमेस्टर वाईज सगळे डॉक्युमेंटेशन, डिग्री सर्टिफिकेशन द्यायचे आहे. सेल्फ अटेस्टेड आपल्याला तिचा सिग्नेचर पण पाहिजे आहे आणि आपले ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे आहे. कॉपीचे 2 सेट काढायचे आपल्याला, तिचे पण ओके. लक्षात द्यायचं आहे. याचं दिलेलं आहे कॅन्डिडेटला इथं अपेअर फॉर द इंटरव्ह्यू. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे प्रोड्युकेट इन द रिलेव्हेंट डॉक्युमेंटेशन मेन्शन फॉर द नॉन प्रोडक्शन. ओके. ती कॅटेगरीमध्ये दिलेली आहे PNB मध्ये. कॉल लेटर वगैरे, रायटिंग टेस्ट अँड पर्सनल इंटरव्ह्यू याची माहिती इथं खाली दिलेली आहे, जी की आपण जाणून घेऊ. आता रायटिंग टेस्ट कॉल लेटरबद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेली संपूर्ण माहिती. ओके. नो कॉल लेटर फॉर सेंड बाय द अदर मोड. ओके. जे कॉल लेटर्स वगैरे जे असणार, रायटिंग टेस्ट वगैरेचे ॲड्रेस वगैरे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे. 1 हप्त्याआधी आपल्याला भेटून जातात. ॲक्शन फॉर गाईडलाईन टू गाईडलाईनच्या विषयी आपण गेलात, कॉपी केसमध्ये सापडला तर आपली कारवाई होऊ शकते. डॉक्युमेंट चुकीचे वगैरे असाल तर SC/ST कॅटेगरी PWDला ₹50 प्लस 18% GST म्हणजे ₹59 टोटल चार्जेबल आहे. आणि ऑल कॅटेगरीला ₹1000 प्लस 18% GST म्हणजे ₹1180 लागणार आहेत. ओके. नॉन डिपेंडेबल फीज असणार आहे. आउट अप्लाय करण्यासाठी 3/11/2025 ते 23/11/2025 पर्यंत अप्लाय करू शकता. यांची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. ओके. प्री रिक्वायरमेंट अप्लायेशन दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ॲप्लिकेशनबद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. क्लिक फॉर रजिस्ट्रेशन, न्यू रजिस्ट्रेशनवर करायचं, क्लिक करायचं, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं, पूर्ण डिटेल्स वगैरे फी वगैरे करून फी पे करायची आहे आणि फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके. मोड ऑफ पेमेंट आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड मार्फत करू शकतो. जे पण आपल्याकडे असेल ऑनलाईन UPI ID वगैरे, फोटोग्राफ्स अपलोड करा, साईज दिलेली आहे. कॅप्चर फोटोग्राफ दिलेली, साईज दिलेली आहे. सिग्नेचर, लिप थंब साईज दिलेली आहे. हँडरायटिंग डिक्लेरेशन साईज दिलेली आहे. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला स्कॅनिंग डॉक्युमेंट DPI बद्दल माहिती वगैरे दिली आहे. डॉक्युमेंटेशन अपलोडिंग बद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आपली होत असते. त्यानंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन लागणार आहे. बॉन्ड लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आपली एक्झामिनेशनला होते आणि बॉन्ड आपल्याला असणार आहे. याच्यामध्ये ₹2,00,000 3 वर्षासाठी बॉन्डच्यामध्ये लागणार आहे. ओके. सिव्हिल स्कोर, आपला सिव्हिल स्कोर इथं मॅटर करतो. 680 अबव्ह पाहिजे आपल्याला. बँकिंग क्षेत्रामध्ये 700च्या वरती आपला सिव्हिल स्कोर लागतो. 650 किंवा 780च्या वरती असतो. 700 आपण पकडून चालायचं. ओके. लोकल बँक ऑफिसर आपल्या प्रोबेशन पिरियड असणार 2 वर्षाचा. त्याच्यानंतर आपण परमनंट होऊन जातो. परमनंट झाल्यानंतर आपली पोस्टिंग पण वाढते आणि आपल्याला लेवल स्केल 4 पर्यंत 9 वर्षामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये लेवल 4 पर्यंत आपल्याला प्रमोशन भेटत असतात. जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. प्रोव्हिजन आपल्याला याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओरिजिनल सर्टिफिकेशन लागणार आहे. वेबसाईटमार्फत आपण चेक करत राहायचे आहे. काही नोटिफिकेशन वगैरे काही आल्या हे आपल्याला बघत राहायचं आहे. ओके. डिक्लेमर वगैरे दिलं 3/11/2025 नोटिफिकेशन आलेली आहे. खाली फॉर्मॅट सर्टिफिकेशन वगैरे दिलेलं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला माहिती दिलेली आहे. तरी तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि PDF फाईल डाउनलोड करायचं असेल Telegram चॅनल WhatsAppला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. 3/11/2025 ते 23/11/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्या. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशा नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.